आज आपण BPSC 133 या कोडमध्ये कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधला एक भाग बघणार आहोत. आधीच आपण हा पेपर बरेच दिवस झाले याच्यावरती चर्चा करतोय. त्यातले काही भाग आपण बघितलेले आहेत. तर आज आपण यातला सिव्हिलियन अँड मिलिटरी रेजिम्स म्हणजे नागरी आणि लष्करी राजवट हा भाग यातला बघणार आहोत. युनिट 4. तर आपण पूर्वीचे जे भाग होते त्याच्यामध्ये तुलनात्मक शासनाची गरज काय, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती याचा रिव्ह्यू आढावा घेतला आहे. लोकशाही अधिकारवादी राजवटी म्हणजे काय त्याचा पण आढावा घेतलेला आहे. तर असं आपण यापूर्वी काही गोष्टी बघितलेल्या तुम्हाला आठवतच असतील. तर आज आपण याच्या थोडासा पुढचा भाग बघणार आहोत. कारण लोकशाही राजवटी, अधिकारवादी राजवटी ह्या थोड्याशा समजायला थोड्या तुलनेने सोप्या आहेत. पण लष्करी राजवट म्हणजे काय हा थोडासा वेगळा प्रकार आज आपण पाहणार आहोत. तर आपण त्याचं सुरू करूयात. बर. या प्रकरणात आपण नागरी आणि लष्करी संबंधांचे विविध आकृतीबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे नागरिकांचे आणि लष्कराचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. कधी अगदी साधे स्मूथ संबंध असतात, कधी तणावात्मक असतात, कधी लष्कर डॉमिनेट करतं, नागरिकांना वर्चस्व दाखवतं, कधी लष्कराच्या ताब्यात असतात, कधी लष्कर त्यांची फक्त संरक्षणाची भूमिका घेतं, म्हणजे मर्यादित रोल करतं. तर आपण त्याचे विविध आकृतीबंध बघणार आहोत. शिवाय लष्करी राजवटी व त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत. म्हणजे लष्करी राजवटी असतात, अनेक देशांमध्ये लष्करी राजवटी असतात. तर आपण त्याची प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी वेगळी असतात. याशिवाय विविध प्रकारच्या लष्करी राजवटी कशा ओळखायच्या हे पण बघणार आहोत. म्हणजे त्याचे काहीतरी निकष आहेत आणि ते आपण कसं ओळखणार हे बघणार आहोत. मग समाज, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था यावर लष्करी सत्तेचा काय परिणाम होतो हे पाहणार आहे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या देशामध्ये लष्करी राजवट असते तेव्हा त्या देशातील समाजावरती त्याचा परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, राज्यव्यवस्थेवर परिणाम होतो, असं आपण बघणार आहोत. तर ही उद्दिष्ट आपण बघण्याचा, तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आतला एक एक भाग बघूयात आता. सध्याच्या समाजामध्ये लष्कर हे एक प्रभावी साधन आहे. म्हणजे आपण कोणत्याही देशाची कल्पना लष्कराशिवाय करू शकत नाही. म्हणजे आपण असं कल्पना करू शकतो का की एखाद्या देशामध्ये सैन्यच नाहीये, लष्कर नाहीये, असं करू शकत नाही. कारण आज सैन्य हा देशाच्या प्रशासनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ ह्या जशा शासनाच्या 3 शाखा आहेत आणि नोकरशाही आता 4थं अंग होऊ लागलेलं आहे, तसंच लष्कर हे सुद्धा एक शासनाचं महत्वाचं अंग आहे. कारण विदाऊट लष्कराशिवाय देश राज्य नाही ते शासन राज्य करू शकणार नाही. कारण लष्कराची प्रमुख भूमिका काय आहे की लोकांचं संरक्षण करणे ही प्रमुख भूमिका आहे आणि लोकांना परकीय आक्रमणापासून रक्षण देणे ही प्रमुख भूमिका आहे. म्हणजेच लष्कराशिवाय देश, लष्कराशिवाय समाज, लष्कराशिवाय शासन हे आपण कल्पना करू शकत नाही. आता आपण असं थोडंसं मागे पूर्वी असं बघितलंय की कधी कधी अधिकारवादी राज्य जे असतात, राजवटी, त्याच्यामध्ये लष्कराचा खूप वापर केला जातो. अधिकारवादी राजवटीचा एक भाग लष्कर आहे, त्याचा एक भाग आहे लष्कर. पण लष्कराशिवाय अधिकारवादी राजवट लोकांवरती होल्ड ठेवू शकत नाही, नियंत्रण ठेवू शकत नाही. पण याचा अर्थ असा असतो का
सर्व अधिकारवादी सत्ता ह्या लष्करी सत्ता असतात का, लष्करी राजवटी असतात का? तर नाही. म्हणजे सर्व अधिकारवादी सत्ता लष्करी राजवटी नसतात, पण लष्करी राजवटी मात्र अधिकारवादी असतात. म्हणजे हे कसं आहे की लष्कराला आपोआप अधिकार आले की ते अधिकारवादी शासन होतं. पण अधिकारवादी शासनामध्ये लष्कराचा एक इन्स्ट्रुमेंट म्हणून जो अधिकारावर आहे तो वापर करतो. हा मुख्य फरक इथे लक्षात घेतला पाहिजे. आता आपण ह्याच्या पुढे असं बघूयात की लष्कराचं वर्चस्व कधी निर्माण होतं. म्हणजे आपण असं कधी म्हणू शकतो की या देशामध्ये लष्कर प्रभावी आहे, वर्चस्व आहे, तर ज्या देशामध्ये, ज्या राज्यात अंतर्गत अनागोंदी, पेचप्रसंग असतात, तिथे लष्कर ताब्यात सत्ता घेते. कारण या अनागोंदी, पेचप्रसंग, अंतर्गत भांडणं याचा फायदा लष्कराला मिळतो आणि अशा वेळेला लष्कर तिथे बलशाली होतं, सामर्थ्यशील होतं. कारण तिथे मार्गदर्शन द्यायला कुणी नसतं. अशा वेळेला लष्कर तिथे स्ट्रॉंग होतं. हे मुख्य लक्षात घ्या. म्हणजे ज्या देशामध्ये स्मूथ रनिंग आहे, ज्या देशामध्ये अंतर्गत भांडणं नाहीयेत, तेथे लष्कराला सत्ता टेक ओव्हर करण्याचा चान्स कमी असतो. कोणतेही शासन प्रकार घ्या तुम्ही, त्यात लष्कर हे मदतीसाठी असतं. म्हणजे लष्कराचा भूमिका ही मर्यादित असते. सामान्यतः नागरी व लष्करी सत्तेने आपल्या अधिकार कक्षेत काम करावे असे अपेक्षित असतं. म्हणजे नागरी सत्ता आणि लष्करी सत्ता यांनी आपापल्या अधिकार कक्षेत राहिलं, कोणी कोणावरती अतिक्रमण केलं नाही, तर नागरी आणि लष्करी सत्तेचा संघर्ष होण्याच्या शक्यता कमी होत जातात आणि ज्यांनी त्यांनी आपलं काम सांभाळलं की देशामध्ये शांतता व सुव्यवस्था, स्थैर्य यायला मदत होते. तरीही आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील जे देश नव्याने स्वतंत्र झालेले आहेत, त्या देशात लष्कराचा हस्तक्षेप आढळतो. म्हणजे आता हे बघा असं की आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील जे देश नव्याने स्वतंत्र झाले, तर तिथल्या कित्येक देशांमध्ये काय झालेलं आहे की सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे किंवा त्यांच्या व्यवस्था नीट सेटल नाहीयेत. अजूनही ते काही व्यवस्थेच्या शोधात आहेत, इन्स्टिट्यूशन्स निर्माण होत आहेत, संस्था निर्माण होत आहेत. तिथे लष्कराचा आपल्याला सरळ सरळ हस्तक्षेप आढळतो. या देशांमध्ये लष्करी उठाव झालेले पण आपल्याला आढळतात. म्हणजे मिलिटरी कूप होणं ही तिथली एक सामान्य गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे. अगदी नॉर्मल रिकरिंग असे मिलिटरी कूप्स, लष्करी उठाव होत असतात. या उठावांमुळे काय होतं की लष्करी उठाव झाला की लष्कर प्रमुख जो आहे तो तिथल्या देशाच्या राज्यप्रमुखाची सत्ता खेचून घेतो आणि स्वतःच्या हातामध्ये ती सत्ता घेतो. हा याच्यातला मुख्य फरक आहे. 1980 पासून काही विकसित देशांमध्ये लष्करी राजवटी ह्या नागरी राजवटीत रूपांतरित झालेल्या दिसतात. म्हणजे विकसित देशांमध्ये सुद्धा असं आपल्याला ही प्रक्रिया आढळते की होत्या कधीतरी लष्करी राजवटी, पण त्या नागरी राज्यांमध्ये रूपांतर झालेलं दिसतं, कन्व्हर्जन झालेलं दिसतं. 1990 नंतर युरोपमध्ये ही प्रक्रिया खूप वेगाने झालेली आपल्याला आढळते. म्हणजे आज लष्करी राजवटी या अतिशय मर्यादित देशांमध्ये आढळतात. युरोपमध्ये मात्र खूप कमी आढळतात. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान या देशात लष्कराने सत्ता ताब्यात घेतलेली दिसते. म्हणजे आपल्याला जर लष्करी राजवट म्हणजे काय, ती सत्ता कशी ताब्यात घेते
हे सगळं जर बघायचं असेल तर आपल्याला आपल्या शेजारचे देश आहेत, म्यानमार म्हणजे बर्मा, पूर्वीचं ब्रह्मदेश, बांगलादेश आणि पाकिस्तान, या 3 देशांचा थोडासा बारकाईने अभ्यास केला, निरीक्षण केली, तर आपल्याला तिथे मिलिटरी कशी डॉमिनंट झाली आहे हे सहज कळू शकतं. आणि आज आपल्याला बघतो की पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्ष मिलिटरीचा होल्ड दिसतो, बांगलादेशमध्ये दिसतो. तर हे असं का बरं होतंय? थोडंसं लक्ष बारीक घातलं तर असं दिसतं हे जे देश आहेत आपल्या बाजूला असणारे, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, इथे राजकीय अस्थिरता आहे, आर्थिक अस्थिरता आहे, सामाजिक दृष्ट्या अस्थिरता आहे. देशांमध्ये धार्मिक गट पडलेत, भाषिक गट पडलेत, वांशिक गट पडलेत, त्याच्यावरती संघर्ष चालू आहेत. मग अशा वेळेला लष्कर सत्ता ताब्यात घेतं, हे नैसर्गिक गोष्ट तिथं घडून आलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला जर ही प्रक्रिया जवळून बघायची असेल की आशिया खंडामध्ये, विशेषतः साऊथ आशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये लष्कर कसं काय वर्चस्वशाली झालं, तर आपल्याला या 3 देशांचा अभ्यास हा पुरेसं ज्ञान देऊन जातो असं म्हणायला लागेल. आता आपण याच्या पुढचा भाग बघूयात, म्हणजे नागरी आणि लष्करी संबंध. या टॉपिक मधला हा अतिशय महत्वाचा भाग आहे की नागरी आणि लष्करी संबंध. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे की लष्कर म्हणजे काय. लष्कर याचा अर्थ शस्त्रास्त्र युद्धात वर्चस्व ठेवणारा गट. लष्कर हे नेहमी शस्त्रास्त्र युद्ध जेव्हा होतात तेव्हा ते वर्चस्व ठेवून असतो. बाह्य युद्धामध्ये स्वकीयांचं संरक्षण करणं, म्हणजे लष्कराचं प्रमुख काम असं आहे की देशावरती जर आक्रमण झालं तर त्या देशातल्या जनतेचं रक्षण करणे हे त्याचं प्रमुख काम आहे. लष्कर हे राज्याचे अधिकृत व अधिमान्य साधन आहे. म्हणजे लष्कर जे आहे ते एक राज्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते कसं आहे, अधिमान्यता असलेलं, लेजिटिमेसी असलेलं, लेजिटिमेट आणि ऑफिशियल इन्स्ट्रुमेंट आहे. याचं कारण लष्कराचा वापर राज्य सरळ सरळ काही गोष्टींसाठी करू शकतो. नागरी याचा अर्थ काय होतो, सिव्हिल. याचा अर्थ सर्व बिगर लष्करी संघटना, संस्था असं होत. म्हणजे जे जे लष्कर या शब्दात येत नाही अशा सर्व बिगर लष्करी संघटना, संस्था या सगळ्या नागरी या हेडिंग खाली कव्हर होतात. नागरी लष्करी संबंध म्हणजे काय, तर नागरी व लष्करी अधिकाऱ्यांमधील संबंध, म्हणजे नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांमधले संबंध म्हणजे नागरी लष्करी संबंध. तसेच लष्कर आणि समाजाचे संबंध, लष्कर आणि तिथं देशातला समाज यांचे सुद्धा काही संबंध असतात. हे सगळं नागरी लष्करी संबंधांमध्ये आपण अंतर्भूत करू शकतो. आता याच्या पुढचा एक भाग असं तुम्हाला मी सांगते की दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की लष्कर हा राजकारणामध्ये महत्वाचा घटक झाला. तोपर्यंत तो इतका महत्वाचा नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतर याला जास्त गती मिळाली. याच्यामध्ये असं आहे की 56% देशांनी एकदा तरी लष्करी उठाव अनुभवला आहे. लक्षात येत आहे, 56% म्हणजे निम्म्या देशांनी असं म्हणायला लागेल, एकदा तरी त्यांनी लष्करी उठाव अनुभवलाय. काही विकसित राज्यांमध्ये सुद्धा लष्करी उठाव झालेले आहेत. म्हणजे अगदी विकसनशील असं नाही, विकसित राज्यात सुद्धा लष्करी उठाव झाले.
उदाहरणार्थ युरोपमधील स्पेन हे एक उदाहरण घेतलं तर स्पेनमध्ये 30 ते 70 या दरम्यान लष्करी उठाव झालेले आढळतात. पोर्तुगालमध्ये 20 ते 70 या दरम्यान लष्करी उठाव झालेले आढळतात. ग्रीसमध्ये 1967 ते 70 या दरम्यान असे आपल्याला उठाव आढळतात. म्हणजेच असा याचा अर्थ आहे की प्रत्येक देशाने या न त्या रूपाने कुठेतरी लष्करी उठाव अनुभवलेले आहेत निम्म्या अर्ध्या देशांनी. विकसनशील राज्यांमध्ये असे उठाव खूप प्रमाणात झालेले आढळतात. तर लष्करी उठाव कधी साधारण होतो की ज्या वेळेला राजकीय सत्ता किंवा नागरी सत्ता कुठेतरी कमी पडायला लागते आणि समाजाला संरक्षण देऊ शकत नाही किंवा स्थैर्य देऊ शकत नाही, त्यावेळेला त्या देशात जर लष्करी प्रमुख महत्वाकांक्षी असेल किंवा लष्करी अधिकारी महत्वाकांक्षी असतील तर अशा वेळेला लष्करी उठाव होऊन हे अधिकारी स्वतःच्या हातात सत्ता घेताना दिसतात. म्हणजेच असं दिसतं की देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय अस्थैर्याचा फायदा लष्कराला होतो आणि लष्कर उठाव करून सत्ता ताब्यात घेतो. हे आता हे खूप आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये काय बघूयात, याच्यामध्ये परत आपल्याला नागरी लष्करी संबंधांचे 2 गट करता येतात. पहिल्या गटामध्ये लष्कराचे बिगर राजकीयकरण असणारे देश येतात, म्हणजे भारत, अमेरिका. याच्यामध्ये कसं आहे, हे राजकारणापासून लष्कर एकदम लांब आहे किंवा लष्कराचं पॉलिटिसायझेशन झालेलं नाही असं म्हणता येईल. लष्कराची भूमिका फक्त मदत करणे देशाला एवढीच लिमिटेड आहे. याचा अर्थ असं नाही की लष्कर दुबळे आहे, पण लष्कराला मर्यादा आहेत या देशांमध्ये आणि लष्कर हे राजकीय दृष्ट्या हस्तक्षेप करत नाही. दुसऱ्या गटामध्ये लष्कर व सत्ताधारी पक्ष यात जवळचे संबंध असतात. उदाहरणार्थ चीन, इराक, सर्व समाजवादी राष्ट्र याच्यामध्ये असं दिसतं की लष्कर आणि रुलिंग पार्टी, सत्ताधारी पक्ष याच्यामध्ये कुठेतरी टायअप असतो, इंटर रिलेशनशिप असते आणि परिणामी लष्कर आणि सत्ताधारी पक्ष हातात घालून चालतात. सर्व समाजवादी राष्ट्रांमध्ये सुद्धा हीच आपल्याला गत आढळते. तिसरा जो गट आहे, म्हणजे आता पहिले 2 बघितले, तिसरा जो गट आहे याच्यामध्ये लष्कराने निवडून आलेले सरकार उलथून पाडून सत्ता ताब्यात घेतलेली दिसते. म्हणजे इथं काय झालेलं आहे, लष्कराने ओव्हरटेक केलेलं आहे. म्हणजे इलेक्टेड जे गव्हर्नमेंट आहे, निवडून आलेले प्रातिनिधिक शासन हे सरळ सरळ ओव्हरथ्रो करणं म्हणजे उलथवून टाकणे, फेकून देणे आणि तिथे आपल्या हातात ती सत्ता घेणे त्याच्याऐवजी, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ताब्यात घेतली सत्ता. याची उदाहरणं काय देता येतील की नायजेरिया, पाकिस्तान ही याची उदाहरणं देता येतील. दीर्घकाळ लष्कराच्या ताब्यात सत्ता आहे. लष्कराचा राजकीय निर्णय प्रक्रियेवरही परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे नायजेरिया किंवा पाकिस्तान येथे असं आढळतं की लष्कराच्या ताब्यात सत्ता खूप काळ आहे. परिणाम असं झालं की सगळे राजकीय निर्णय सुद्धा लष्कर घेताना दिसतं. जे लष्कर आणि राजकारण हे पूर्णपणे जवळ आलेत. त्याला आपण असंही म्हणू शकतो की लष्कराचं राजकीयकरण झालेलं आहे, पॉलिटिसायझेशन ऑफ मिलिटरी असं झालेलं आहे. आणि म्हणून राजकारणी लोकांपेक्षाही लष्करी अधिकाऱ्यांचा आवाज वाढलेला आपल्याला इथे दिसतो. तर मग आपलं आता उद्दिष्ट काय आहे इथे, की आपण पहिल्या व दुसऱ्या गटातल्या प्रातिनिधिक स्वरूपात एक एक देशाचा अभ्यास करूया. पहिल्या गटामध्ये आपण भारताचा अभ्यास निवडला आहे आणि दुसऱ्या गटामध्ये चीनचा अभ्यास आपण करणार आहोत. लक्षात येत आहे?
आता भारतामध्ये आपल्याला काय दिसतंय? भारतात लष्कराचे स्वरूप बिगर राजकीय आहे. ओके, म्हणजे लष्कराचं पॉलिटिसायझेशन झालेलं नाही. राजकारण आणि लष्कर या दोन पूर्ण वेगळ्या शक्ती आहेत. एकमेकांपासून लिप्त असलेल्या अशा शक्ती आपल्याला दिसतात. चीनने ज्यावेळेला 1962 मध्ये आक्रमण करूनही लष्कर राजकारणात आले नाही. काही वेळा लष्कर व नेतृत्वात संघर्ष झालेले आपल्याला आढळतात. म्हणजे काय? एक असा याचा अर्थ होतो की 1962 मध्ये असं अपेक्षित होतं की चीनने आपल्यावर जर आक्रमण केलेलं आहे तर त्याच वेळेला चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराने पण खूप पुढाकार घ्यायला पाहिजे. पण त्यावेळेला लष्कर हे थोडंसं आपलं दुबळं होतं. लष्कराची बांधणी उभारणी खूप चांगली झाली नव्हती. लष्कराकडं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं आणि आपलं सगळं लक्ष शेती वगैरे, शेती पाणी प्रश्न इकडंच पंचवार्षिक योजना सगळ्या असल्यामुळे लष्कर हे त्या मनाने दुबळं राहिलं. परिणामी आपण हरलो. मग त्यावेळेला लक्षात आलं की इथे भारताची मिलिटरी स्ट्रॉंग केली पाहिजे आणि मग तिथून पुढे आपण मिलिटरीवरती खर्च वाढवला किंवा हे. मग काही वेळा असं दिसतं की लष्कर आणि पॉलिटिकल लीडरशिप राजकीय नेतृत्व यांच्यात कॉन्फ्लिक्टही झालेले आहेत. म्हणजे याचं उदाहरण असं एक फेमस उदाहरण आहे की पंडित नेहरूंच्या काळामध्ये थिमय्या बरोबर त्यांचा संघर्ष झालेला आपल्याला आढळतो. थिमय्या यांनी त्यांना राजीनामा पण पाठवलेला होता. 1998 मध्ये नौदल प्रमुख अच्युत भागवत यांच्याबरोबर राजकीय नेतृत्वाचा संघर्ष झालेला आढळतो. 1998 मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपलं कारगिल युद्ध वगैरे झालेलं होतं, आठवलं का? तर त्यावेळेला अच्युत भागवत बरोबर, कारगिल युद्ध हे पाकिस्तान बरोबरचं गाजलेलं युद्ध आहे, त्याच्याबरोबर संघर्ष निर्माण झाला. आणि मग कुठेतरी असं लक्षात आलं की लष्कराचा प्रमुख असं पद निर्माण केलं पाहिजे. कारण अच्युत भागवत हा नौदल प्रमुख होता, नेव्हल चीफ होता तो. मग ते त्याच्या या संघर्षामुळं लष्कराचा प्रमुख असे पद निर्माण केले व बिपिन रावत यांची नेमणूक झाली. ओके, म्हणजे भारताच्या बाबतीत आपल्याला अशा घडामोडी दिसतात. आणि मग एक लक्षात असं येतंय की भारतामध्ये लष्कर आणि राजकीय प्रमुख यांच्यामध्ये असं खूप तणावात्मक संबंध किंवा असं फार कमी प्रसंग आहेत. आणि नॉर्मली लष्कर हा सपोर्टिव्ह भूमिका घेतो राजकीय नेतृत्वाला. राजकीय नेतृत्वाला सपोर्टिव्ह भूमिका घेतो आणि राजकीय नेतृत्व लष्कराचा उपयोग एक साधन, संरक्षणाचं साधन इतकंच करतो. म्हणजे ते एकमेकांच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. हा मुद्दा इथं महत्वाचा आहे. आता आपण याच्या पुढचं उदाहरण बघूयात. चीनमध्ये काय परिस्थिती दिसते लष्कराची चीनमध्ये? तर असं आहे की चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सर्व राजकीय व्यवहारांवरती नियंत्रण दिसतं. म्हणजे तिथं लष्करापेक्षा पक्षाचं वर्चस्व जास्त आहे, कम्युनिस्ट पक्षाचं. आणि सगळ्या राजकीय व्यवहारांवरती त्याचं नियंत्रण दिसतं. लष्कर हे पक्षाच्या नियंत्रणामध्ये आढळतं. म्हणजे लष्कर सुद्धा पक्षाच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे पक्ष लष्कराच्या वरती आहे. सुरुवातीला काय व्हायचं चीनमध्ये? लष्कर आणि पक्ष यांच्यात जवळीक होती. पण माओ त्से तुंग यांनी लष्कर व पक्ष याच्यात स्पष्ट रेषा आखली. म्हणजे सुरुवातीला लष्कर आणि पक्ष अगदी क्लोजली रिलेटेड असे होते. पण माओ त्से तुंग हा जो नेता होता त्यांनी लष्कर आणि पक्ष यात स्पष्ट रेषा आखली, बायफर्केशन केलं. आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं की पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित केलं. म्हणजे
शेवटी त्यांनी पक्ष सर्वश्रेष्ठ ठरवला. दरम्यान लष्कर व्यावसायिक झालं, म्हणजे प्रोफेशनल झालं खूप. त्यामुळे लष्कर व पक्ष संघर्ष सुरू झाला. म्हणजे मधल्या काळात लष्करही तेवढंच स्ट्रॉंग झालं, व्यवसाय झालं, प्रोफेशनल झालं आणि पक्ष आणि लष्कर याच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. लक्षात येत आहे. लष्कराचा मग निर्णय प्रक्रियेत सहभाग पण असायचा. म्हणजे चीन मधली गोष्ट अशी की लष्कर व पक्ष हे दोघंही निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतात. म्हणजे तिथे लष्कर आणि पक्ष कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. 1987 मध्ये लष्कराचे प्रतिनिधित्व स्थायी समितीत नाही. 87 मध्ये पहिल्यांदा लष्कराला थोडासा सेटबॅक बसला चीनमध्ये की त्याचं रिप्रेझेंटेशन स्थायी समितीमध्ये नाही. पक्ष, शासन व लष्कर यात विभाजन. म्हणजे ही जी काही सत्ता आहे ते कम्युनिस्ट पक्ष, शासन आणि लष्कर यात विभाजन झालेले आढळते. 1989 मध्ये पक्षाच्या धोरणाविषयी निदर्शनं झाली चीनमध्ये. म्हणजे 1989 मध्ये जी साम्यवादी पक्षाची धोरणं होती ती लोकांना पटत नव्हती, त्याच्याविषयी थोडंसं निदर्शनं झाली. तियानमेन चौकातला प्रसंग वगैरे तुम्हाला इथे थोडासा रेफरन्सला सांगते. विद्यार्थ्यांना पण काही भूमिका मान्य नव्हत्या, विद्यार्थ्यांच्या चळवळी सुरू झाल्या. 1992 मध्ये पुन्हा लष्कराचे प्रतिनिधित्व सुरू झाले. म्हणजे काही काळ प्रतिनिधित्व बंद पण होतं, पण 92 मध्ये परत प्रतिनिधित्व सुरू झालं. मग उच्च स्तरावरती पक्ष आणि लष्कर यांचे संबंध प्रस्थापित झाले. म्हणजे उच्च स्तरावरती हायर लेवलला त्यांचे संबंध सुरू झाले, पण कनिष्ठ पातळीवरती काय तेवढे इतके काही संबंध त्यांचे नव्हते. 1998 मध्ये लष्कराला त्याच्या वाढत्या हालचाली थांबवायला सांगितले. लक्षात येत आहे. म्हणजे चीनमध्ये लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या आणि 98 मध्ये लष्कराला त्याच्या हालचाली थांबवायला सांगितल्या. शिवाय लष्कराविरुद्ध तक्रारी पण त्या दरम्यानच्या काळात गेल्या. आणि म्हणून असं दिसतं की चीनमध्येही लष्कराचा हस्तक्षेप हा लिमिटेड आहे. तर याच्या पुढचा भाग आपण असं बघूयात की लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपाचे स्पष्टीकरण ते कसं काय देणार आपण. निर्वसाहतीनंतर म्हणजे डिकोलोनायझेशन कमी काळात लष्करी राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे डिकोलोनायझेशन ही प्रक्रिया मी पूर्वी बऱ्याचदा सांगितली आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला असं आढळतं की या सगळ्या राजवटी जे आहेत, इंग्लंड, फ्रान्स, युरोपमधल्या राजवटी ह्या स्वतःला स्वतंत्र करू लागल्या आणि त्याच्यातून लष्कर हे राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले. त्यामुळे सामाजिक शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला. ओके, मग कुठले सामाजिक शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला ते म्हणजे सॅम्युअल फायनर यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांनी मॅन ऑफ हॉर्सबॅक हे पुस्तक लिहिलं. लक्षात येत आहे. मॅन ऑफ हॉर्सबॅक हे पुस्तक नागरी आणि लष्करी संबंधांवर आधारित आहे. तो या संबंधांचा राजकीय संस्कृतीशी संबंध जोडतो. म्हणजे मॅन ऑन हॉर्सबॅक हे समाज आणि लष्कर, नागरी आणि लष्करी संबंध कसे आहेत, कसे असावेत हे तो सांगतो. तो या संबंधांचा राजकीय संस्कृतीशी संबंध जोडतो
तो संस्कृतीचे 4 प्रकार सांगतो. एक म्हणजे परिपक्व, विकसित, तिसरी निम्न आणि चौथी नीच. अशा 4 प्रकार तो सांगतो. तर परिपक्व म्हणजे विकसित असं तुम्हाला माहित असेल. तर आता काही मी त्याच्या खूप खोलात जात नाही या शब्दांच्या. परिपक्व, विकसित या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे. नीच म्हणजे लो पॉलिटिकल कल्चर, की ज्याच्यामध्ये सगळे गोष्टी या खूप मॅच्युअर्ड नसतात आणि खूप इन्स्टिट्यूशन्स किंवा सगळं नवीन नवीन निर्माण झालेलं असतं वगैरे. अशा त्या नीच म्हणजे लो याचा अर्थ नीच किंवा कनिष्ठ दर्जाच्या अशा संस्कृती. निम्न म्हणजे मिनिमल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या प्रत्येक प्रकारच्या संस्कृतीत लष्कर कसा हस्तक्षेप करतो हे हे तो सांगतो. नीच संस्कृतीत संमतीचा अभाव असतो. त्याच्यामध्ये असं आढळतं आपल्याला की त्याच्यामध्ये अधिमान्यता नसलेल्या संस्थांमुळे लष्कराचा सहभाग वाढतो. म्हणजे ज्या देशामध्ये संस्थांना अधिमान्यता नाही अशा ठिकाणी लष्कराचा हस्तक्षेप वाढतो. राजकीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लष्कर सहभागी असेल तर लष्कराचा प्रभाव वाढताना आपल्याला दिसतो. म्हणजे लष्कराचा प्रभाव कधी वाढतो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी लष्कराने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे असं काही असेल तर लष्कराचा प्रभाव नैसर्गिकरित्या वाढतो. उदाहरणार्थ अल्जेरियामध्ये लष्कराने स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप भाग घेतलेला होता आणि म्हणून तिथल्या अल्जेरियामध्ये लष्कराचा प्रभाव वाढलेला आढळतो. अभ्यासकांच्या मते देशाची सामाजिक परिस्थितीमुळे लष्कराचा प्रभाव वाढतो. म्हणजे काही अभ्यासक काय म्हणतात की देशातल्या सामाजिक परिस्थितीमुळे काही लष्कराचा वाढतो. अमॉस पर्ल ब्युटर यांनी इजिप्तचा अभ्यास केलेला दिसतो आणि यात इजिप्तच्या सामाजिक परिस्थितीमुळे लष्कराचे नियंत्रण वाढले असं तो म्हणतो. म्हणजे हे कधी होतं की लष्कराचं नियंत्रण वाढणं वगैरे हे सर्वसाधारण आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला राजकीय संस्था वीक असतात आणि अशा वेळेला सामाजिक स्थैर्य, आर्थिक स्थैर्य राजकीय संस्थात निर्माण झाले नसतात अशा ठिकाणी लष्कराचा वट निर्माण झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे शेवटी असं आहे की लष्कराचा वट कधी निर्माण होतो ते आपण पाहिले. मग त्याच्याबद्दलचे वेगवेगळे अभ्यास थोडेसे बघितले. म्हणजे ॲमॉस पर्ल ब्युटर यांनी इजिप्तचा अभ्यास केला. त्याच्या आधारे काही निष्कर्ष काढले की इजिप्तच्या सामाजिक परिस्थितीमुळं लष्कराचं नियंत्रण वाढलेले आपल्याला दिसते. आता याच्या पुढचा भाग बघू आपण. तो कुठला? तर लष्करी राजवट व तिची वैशिष्ट्य काय आहे हा एक महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे लष्करी राजवट म्हणजे ज्या वेळेला लष्करी सत्ता वरिष्ठ निर्णय घेते. उदाहरणार्थ जर्मनी इटलीमध्ये 2 महायुद्धांच्या दरम्यान आपल्याला दिसते. ओके. म्हणजे लष्करी राजवट म्हणजे निर्णय लष्कराच्या हातात जातात. सगळे उच्चस्तरीय निर्णय लष्कराच्या हातात. म्हणजे इटली जर्मनीमध्ये आपल्याला 2 महायुद्धांच्या दरम्यान आपल्याला असं घडलेलं दिसतं. लष्करी राजवट आणि अधिकारवादी राजवट यात काय फरक आहे? आधुनिक लष्करी राजवटी या नागरी राजवटीपेक्षा वेगळ्या, कारण त्यांचे अधिमान्यतेचे मार्ग वेगळे आहेत. लक्षात घ्या.
लष्करी राजवट आणि अधिकारी राजवट यात फरक आहे. आता नागरी राजवट कशामुळे मिळते की त्याला प्रॉपर अधिमान्यता असते आणि म्हणून आता शासन आपण इलेक्शन त्यांना मत देऊन निवडून आणलेलं असतं. अशा वेळेला ते लेजिटिमेट होतात त्यांच्या पॉवर्स. लष्करी राजवट ही सर्वंकष राजवटीपेक्षा वेगळी असते. आता काय कारण असेल बरं याचं? ते म्हणजे लष्करी राजवट वेगळं व्हायचं काय कारण आहे तर सर्वंकष राजवटीमध्ये विचार प्रणालीच्या आधारे सत्ता मिळते, पण लष्करी राजवटीमध्ये अशी ठोस विचार प्रणाली असतेच असं नाही. सर्वंकष राजवटी राजकीय पक्षाच्या आधारे सर्वंकष राजवटीत राजकीय पक्ष लष्कराच्या आधारे बळकट केली जाते. म्हणजे सर्वंकष राजवटीमध्ये लष्कराचा सपोर्ट घेऊन राजकीय सत्ता आपली सत्ता बळकट करते, तर लष्करी सत्ता हस्तक्षेप करून मिळते. सर्वंकष राजवट ही सर्व संघटनांच्या पेक्षा श्रेष्ठ अशी सत्ता प्रस्थापित मिळते. एक पक्षीय सत्ता दहशतीचा वापर करून समाजावर नियंत्रण व लष्करी सत्तेत थोडाफार बहुसत्तावाद दिसतो. एकपक्षीय सत्ता ही नेहमी दहशतीचा वापर करून समाजावरती नियंत्रण प्रस्थापित करतो. म्हणजे दहशतीशिवाय ही सत्ता काम करू शकत नाही. तर लष्करी सत्तेत थोडाफार तरी प्लुरालिझम बहुसत्तावाद दिसतो. म्हणजे विविध गट दिसतात, त्या विविध गटांना सत्ता दिलेली दिसते, असं आपल्याला लष्करी राजवटीत दिसतं. मग आता आपल्याला असं पुढे बघायचं की लष्करी राजवटीचे प्रकार किती पाडता येतील, कसे पाडता येतील, याच्यावरून आपल्याला काही अंदाज बांधता येतात. ते म्हणजे हे प्रकार निर्णय प्रक्रियेत लष्कर किती प्रमाणात भाग घेते किंवा मिळालेल्या सत्तेचा वापर लष्कर कसा करते यावरून करता येते. एक सर्वंकष निर्णय लष्कर सत्ता घेते. म्हणजे एक मुख्य निर्णय किंवा ओव्हरऑल डिसिजन लष्कर घेतं आणि मग छोटे मोठे डिसिजन दुसरे लोक घेतात. उदाहरणार्थ सिरिया दोन अध्यक्ष सत्ता की ज्यात लष्कर पूरक भूमिका बजावते. उदाहरणार्थ मध्ये अध्यक्ष सत्ता आहे पण लष्कर ही सपोर्टिव्ह भूमिका बजावते. काही वेळा लष्कर राजवटी ज्या भागात कशी गाजवतात त्यावरून त्यांचे प्रकार करता येतात. काही वेळा कशी गाजवतात की काही वेळा काय होतं की पर्यवेक्षण करतात समाजावरती या लष्करी सत्ता, म्हणजे सुपरवायझरी फंक्शन असतं. उदाहरणार्थ थायलंड, म्हणजे यांचं काम काय की समाजावरती सुपरविजन करणे, समाजावरती कंट्रोल करणे असं. म्हणजे थायलंडमध्ये आपल्याला असा प्रकार दिसतो. काही वेळा लष्करी राजवटी राष्ट्रीय कार्यक्रम ठरवते पण त्यांची कार्यवाही नागरी सेवा करतात. उदाहरणार्थ घाना, नायजेरिया, म्हणजे या देशांमध्ये कसं दिसतं वेगळं चित्र की म्हणून वर्गीकरणाला सोपं जाते की लष्कर सगळं धोरण ठरवतं, कार्यक्रम ठरवतं, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन सिव्हिल ऑफिसर्स करतात किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करतात. उदाहरणार्थ नायजेरिया किंवा घाना हे देश घेता येतील. काही देशात लष्कर फक्त धोरण ठरवत नाही तर प्रत्येक प्रशासनात मोठी भूमिका बजावत असतात. उदाहरणार्थ म्यानमार, बर्मा, इंडोनेशिया, म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला ते फक्त धोरण नाही ठरवत तर प्रशासनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. ओके, म्हणजे लष्कराच्या राजवटीचे आपल्याला किती प्रकार पाडता येतील ते आपण बघितलं
की वेगवेगळ्या प्रकारे ते जे भूमिका बजावतात त्याच्या आधारे आपल्याला असं सांगता येतं की लष्कराचे इतके प्रकार होतात. म्हणजे कधी कधी डायरेक्ट धोरण ठरवतात, काही वेळा प्रशासनच करतात, असं वेगवेगळं कॉम्बिनेशन आपल्याला दिसू शकतं. मग आता ह्याच्या पुढचा भाग आपण थोडासा बघूयात आता, की लष्करी राज्यकारभाराची धोरणं. मतदारसंघाचे पहिली गोष्ट काय धोरण आहे लष्करी राज्यकारभाराचं, की मतदारसंघ जो आहे कॉन्स्टिट्युएन्सी, त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे मॅनेजमेंट करणं, लष्करावरती नियंत्रण ठेवणं, लष्करी नेते यांचे वर्चस्व देशावर ठेवू बघतात, त्यांचं वर्चस्व ठेवायला बघतात. कधी निर्दयी हिंसेचा वापर केला जातो, दडपशाहीचा वापर केला जातो. पाकिस्तानच्या काळातील जिया उल हकची राजवट ही याच्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे दडपशाही, निर्दयी हिंसाचार, हत्या करणं अशा गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात. पाकिस्तानच्या काळातील जिया उल हकची राजवट हे त्याचं उदाहरण आहे. कधी कधी चांगल्या मार्गांचाही वापर केला जातो, ते म्हणजे पगारवाढ, भत्ते वाढवणं, काही सवलती देणं लष्करातल्या लोकांना. अशा प्रकारे सुद्धा त्यांना काही इन्सेंटिव्ह देऊन खुश ठेवलं जातं की ज्या योग्य ती लोक काम चांगलं करतील. आता हा झाला राज्यकारभाराचं धोरण झालंय. राजकारणात व लष्कर राजवटीचे काय परिणाम होतात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे, की लष्कर राजवटीचे परिणाम काय होतात राजकारणामध्ये. म्हणजे 1950 ते 60च्या सुमारास जेव्हा साम्यवादामुळे आग्नेय आशियाला धोका निर्माण झाला, त्यावेळी भांडवलशाही राष्ट्रांनी लष्कराचे महत्त्व जाणले. या राष्ट्रांनी काय केलं, विकसनशील राष्ट्रांमध्ये लष्कराने कशी महत्वाची भूमिका बजावली याचा अभ्यास सुरू केला. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये लष्कर कशी महत्वाची भूमिका बजावतं याचा अभ्यास इथं सुरू झाला. मग याच्यामध्ये प्रामुख्याने लुसियन पाय, हल्पर्न आणि जॉन्सन यांनी याचे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर अशा प्रकारचे बरेच अभ्यास आपल्याला आढळून येतात. म्हणजे याच्यानंतर तो एक प्रवास सुरू झाला की अशा प्रकारचे अभ्यास करायला. कारण मुख्य लष्करी राजवटी या आपल्याला आग्नेय आशियामध्ये जास्त दिसत आहेत. लष्कराची भूमिका आर्थिकपेक्षा राजकीय क्षेत्रात अधिक विनाशकारी आहे. विकसनशील राष्ट्रात धर्म, वंश, भाषा, प्रदेश यावरून आपल्याला डिव्हिजन्स झालेले दिसतात. म्हणजे हे फटाफूट झालेले दिसते, सेगमेंटेशन. त्यामुळे फक्त लष्करच यात एकात्मता आणू शकतं. म्हणजे याच्यामध्ये इतकी फाटाफूट आहे या राज्यांमध्ये की लष्कर याच्यावरती एकात्मता आणू शकतं असं अभ्यासकांचं मत आहे. प्रत्यक्ष तसं झालं का नाही हे आपल्याला बघावं लागेल, पण हा एक त्यांचा कयास आहे. पण असं झालेलं दिसत नाही. पाकिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळी उदयाला आल्या. मध्ये नायजेरियात लष्करी उठाव झाल्यानंतर विघटन सुरू झालं. म्हणजे कसं झालं की लष्करामुळे सुसूत्रता समाजात येणं, समाज बांधला जाणं, एकात्मता निर्माण होणं, याच्याऐवजी डिसइंटिग्रेशनची प्रोसेस आपल्याला झालेली दिसते. यादवी युद्धात लष्कराने नेतृत्व केलं की जेव्हा सिव्हिल वॉर्स झाले तेव्हा ते नेतृत्व केलं. याच प्रकारे सुदानमध्ये लष्कराने गरिला युद्धाला तोंड दिले. राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपामुळे विकसनशील देशात एक दुष्टचक्र निर्माण झाले.
हे खूप वाईट आहे सगळं. राजकारणातला अति हस्तक्षेप आपण वाईट आहे. परिणाम असा झाला की विकसनशील देश जे आहेत, आशिया, आफ्रिका अशा खंडांमधले किंवा सिमिलर देश, तर एक तिथं विशेष सरकार सुरू झालं, दुष्टचक्र. हंटिंग्टनच्या मते राजकीय विकास होण्यासाठी आणि राजकीय संस्था निर्माण आधी राजकीय संस्था निर्माण व्हायला लागतात. कोणत्याही देशामध्ये विकास होण्यासाठी एक सक्षम नेतृत्व लागतं. लक्षात येत आहे? म्हणजे विकास ही गोष्ट ही याला एक सक्षम नेतृत्व लागतं. त्या विकास प्रक्रियेचा अभ्यास करायला लागतो आणि त्याला दिशा द्यायला लागते. तेव्हा कुठेतरी विकसनशील देशामध्ये विकास ट्रिगर ऑफ होतो किंवा चालना मिळते विकासाला. शिवाय या नेतृत्वाकडे नवीन आव्हानांना तोंड द्यायची तयारी असावी लागते. वाटाघाटी करण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे न्यू जी लिडरशिप आहे याच्यामध्ये इतक्या सगळ्या ॲबिलिटीज असायला पाहिजे. लष्करामुळे राजकीय प्रक्रियेला मर्यादा येतात. पहिली गोष्ट, लष्करामुळे एक पॉलिटिकल प्रोसेसला एक प्रिव्हेंटिव्ह किंवा मर्यादा येते आणि जी नॅचरली पॉलिटिकल प्रोसेस व्हायला पाहिजे आणि देशाचा विकास व्हायला पाहिजे त्याला थोडासा आळा बसतो किंवा मर्यादा पडतात. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी लष्कर विविध हितसंबंध दडपते, माध्यमे व राजकीय कृती यावर बंदी आणते. मग कसं करणार लष्कर? की मग सत्ता टिकवण्यासाठी कुठले कुठले मार्ग वापरायचे? तर सगळे जे ॲग्रेशन्स आहेत, आर्टिक्युलेशन ऑफ इंटरेस्ट आहेत, म्हणजे लोकांचे जे विविध मागण्या येतात, हितसंबंध पुढे येतात, ते दडपायचे, ते फार पुढे येऊन नाही द्यायचे आणि मग आपला होल्ड ठेवून राहायचं. माध्यमे व राजकीय कृती यावर बंदी आणतं लष्कर आहे ना. सगळं मीडिया, सोशल मीडिया, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी सगळ्यांवरती बंदी. लष्करी राजवट असलेल्या 1/3 देशात पुन्हा नागरिक शासन सत्तेवर आले तर मग बाकीच्या देशात अशा रीतीने बदलच्या परिस्थितीला तोंड न देऊ शकले. लष्कराच्या ताब्यात द्यायची वेळ आली. लष्कराचा हस्तक्षेप वाढला. म्हणजे काय झालं की माध्यम कृतींवर तर बंदी आणते, म्हणजे याच्यामध्ये बॅन आणला जातो सगळीकडे. लष्कर राजवट म्हणजे आता आपल्याला असं दिसतं की त्यातल्या 1/3 देशांमध्ये नागरी शासनच परत रिवोक झालेलं आहे. नागरी शासनच परत रिस्टोर झालंय. म्हणजे याचा अर्थ लष्करी राजवटी फार काळ टिकू शकत नाहीत, लोक ऍक्सेप्ट करत नाहीत ते. पण बाकीच्या देशात मात्र बरेच देशांनी बदलत्या परिस्थितीला तोंड न दिल्याने लष्कराचा हस्तक्षेप वाढला. म्हणजे हे बरोबर आहे की लोकांना नागरी शासन आवडतं, पण जेव्हा नेते कमी पडतात, नेते परिस्थितीला तोंड देऊ शकत नाहीत, राजकीय सक्षमता कमी असते, अशा वेळेला आपल्याला असं दिसतं की लष्कराचा हस्तक्षेप वाढतो असं दिसतं आपल्याला. लष्कराने राजकीय भूमिका बजावल्याने त्याची मूळ भूमिका संपली. परिणामी अशा ठिकाणी देशाचा पराभव होऊन दुसऱ्या देशाच्या ताब्यात गेला. ज्यावेळी लष्कर असं म्हणतं की हे काम माझं नाही, म्हणजे लष्कर त्याची मूळ भूमिका सोडून जेव्हा राजकीय भूमिका बजवायला लागतं तेव्हा काय झालं की लष्कराची मुख्य भूमिका संरक्षण करणे समाजाचं, देशाचं, ते सोडून तो राजकारणात जर घुसला तर मग देशाच्या संरक्षणामध्ये तो कमी पडतो आणि मग अशा वेळेला दुसरा देश तिथली सत्ता घेतो, कॉन्कर करतो आणि मग तो देश दुसऱ्या देशाच्या ताब्यात जातो. म्हणजे आपल्याला अशी बरीच उदाहरणं सांगता येतील की 1967 मध्ये अरब इस्रायल संघर्ष झाला, त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतंय. सिरियाचं लष्कर अधिकाऱ्यांच्या अंतर्गत भांडणांमुळे कमजोर झालेले दिसते आपल्याला. सिरियाचं लष्कर इजिप्तच्या सैन्याचा इस्रायलच्या सैन्याने पराभव केला.
हीच गोष्ट इजिप्तचं वगैरे आपल्याला माहिती आहे की इस्रायल वॉर माहितीये, इस्रायलच्या सैन्याने इजिप्तचा पराभव केला. हीच गोष्ट पुढे 1979 मध्ये युगांडाच्या लष्कराच्या बाबतीत झाली. युगांडा सुद्धा देश लष्कराच्या ताब्यात गेलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढे फाल्कन युद्ध जे झालं त्यात सुद्धा ब्रिटनने अर्जेंटिनाच्या लष्कराचा पराभव घेतला व सत्ता मिळवली. म्हणजे आपल्याला असं दिसतं की लष्कराने मूळ भूमिका सोडून जर तो राजकीय भूमिका घ्यायला लागला तर देश सहजासहजी ॲक्वायर करणं हे इतरांना सोपं जातं. लष्कराचं मूळ काम काय आहे की संरक्षण करणे देशाचं, नागरिकांचं, सगळ्यांचं. लष्कराचं हे काम नाही की त्यांनी स्वतःच राजकीय भूमिका बजवायच्या, राजकारणात उडी मारायची, राजकीय नेत्यांना हाकलून देऊन स्वतः सत्ता ताब्यात घेणं हे अपेक्षितच नाहीये त्यांच्याकडून. अशा वेळेला देश परत गुलाम होऊ शकतो. आणि अशा अर्थाने लष्कराची भूमिका ही खूप महत्वाची आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे आज आपण काय पाहिलं की लष्कर हा घटक देशाच्या एकंदर विकासामध्ये किती महत्वाची भूमिका पार पाडतो. विशेषतः विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये लष्कराची भूमिका खूप महत्वाची आहे. ती जर भूमिका तो नीट पार पाडू शकला नाही तर विकसनशील देश पुन्हा एकदा गुलाम होऊ शकतो असं आपण बघितलं. आणि म्हणूनच काय आहे की राजकारणी लोकांनी सुद्धा लष्कराचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. इन्स्टिट्यूशनचा वापर केला पाहिजे, इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरला पाहिजे. असं वापरलं पाहिजे की त्याचा उपयोग हा त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं हा आहे. पण लष्करामध्ये जर एखादी महत्वाकांक्षी व्यक्ती अधिकार पदावर असेल तर लष्कराचं राजकीयकरण व्हायला वेळ लागत नाही. वास्तविक राजकारण आणि लष्कर हे पूर्ण बायफर्केट केले पाहिजेत, वेगळे केले पाहिजेत. एकमेकांमध्ये त्यांची भूमिका मिसळता कामा नयेत. पण बऱ्याचदा अशी सरमिसळ होताना दिसते आणि त्याचा परिणाम काय होतो ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये दिसतो. तर याच्याविषयी अजून काय तुम्हाला बोलायचं आहे का? कारण ह्याच्यातले मुद्दे जे आहेत हे मी एक्सप्लेन केलेले आहेत. आणि आज आपण काय काय पाहिलं, नागरी आणि लष्करी संबंध, नागरी आणि लष्करी राजवटीचे एकमेकांशी संबंध, अशा काही गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नागरी म्हणजे काय, लष्करी म्हणजे काय, त्यांचे संबंध कसे. काही ठिकाणी एकदम लष्कर हे राजकारणापासून लांब असतं. काही ठिकाणी लष्कराच्या वरती कम्युनिस्ट पक्षाचा होल्ड असतो किंवा अधिकारवाद्यांचा होल्ड असतो. आणि काही ठिकाणी लष्कर राजकीय नेतृत्वाला डॉमिनेट करून सत्ता ताब्यात घेताना दिसतं. असे आपण आज विविध प्रकार पाहिलेले आढळतात आपल्याला. तर अशी वेगवेगळी उदाहरणं घेऊयात आणि लष्कर काय काय करू शकतं, किती महत्वाच्या भूमिका करू शकतं. पण त्याच्यामध्ये अगदी आपण विकसनशील राज्यांमधले वेगवेगळ्या देशांची उदाहरणं घेतली. अर्जेंटिना, सिरिया, इजिप्त, अरब इस्रायल कॉन्फ्लिक्ट, अशा अनेक गोष्टींचा आपण संदर्भ इथं घेतलेला दिसतो. ओके, तर आता आजचा हा टॉपिक आपण संपला असं म्हणू आणि आता पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.